नमस्कार मित्रांनो, उद्या किनगी या ठिकाणी मैदान होते. तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते. आदत दुशाचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर उद्या पळण्यासाठी सज्ज झालेला आहे. संबंध महाराष्ट्र बघेल बकासूर कशा पद्धतीनं पळतोय, कारण की तुम्ही बघितलं होतं कोळीचं मैदान झालं होतं. ओपनचं असं भव्य दिव्य मैदान झालं होतं. त्या मैदानामध्ये बकासूर आणि वशा ही गाडी जी पळाली होती ओपनच्या मैदानामध्ये, त्या नंदीचं स्वप्न जे आहे ते पूर्ण झालं होतं. म्हणजे त्या मालकाचं स्वप्न होतं की बकासूरसोबत पळायचं होतं आणि ते पूर्ण झालेलं आहे. आणि उद्या बकासूर आपला स्वच्छ होतोय. उद्या कोण आहे बकासूरचा पायरा? बकासूरचा पायरा घरचीच गाडी असेल मला वाटते असं. तुम्हाला काय वाटते? तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. महाराज, वादळ किंवा गोकुळ या तिघातलाच बकासूरचा पायरा असेल. मैदानात एक नंबरचं बक्षीस आहे गाडी. एक नंबरची गाडी बक्षीस आहे. बघूया कशा पद्धतीनं टॉपची नंदीसुद्धा येणार आहेत. पहिरे मी सांगितले आहेत माझ्या चॅनलवरती जाऊन बघा. किरण शिरतोडे ब्लॉग्स हा माझा जुना चॅनल आहे. त्या चॅनलवरती जावा आणि तिथं मी पहिरे जे आहेत ते सांगितलेलं आहे. आणि उद्या बकासूर संध्याकाळी चिठ्ठ्या निघतील, समजेल कोणत्या गटात पळतोय, काय पळतोय नक्की बघूया कशा पद्धतीनं. किंवा बकासूरची चिठ्ठी जरी नाही निघाली, दुसऱ्या पहिरेकराच्या नावावर चिठ्ठी निघल. कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूरची चिठ्ठी जी आहे ती कोळे मैदानामध्ये निघालेली नव्हती. आणि बकासूरनं आश्चर्याचा धक्का दिला आणि सगळ्यांना एक पहिरा बकासूरच्या उत्सुकता असते की बकासूरचा पहिरा कोण, एक अंदाजित पहिरा मला तर वाटते ती पहिरा होईल. तुम्हाला काय वाटते? कोण जर असेल तिथलं जवळचंच, कोण बकासूरच्या गावच्या शेजारी कोण असेल, काय जर एवढी इन्फॉर्मेशन असेल तर नक्की शेअर करा माझ्यासोबत आणि मला सांगा कोण आहे बकासूरचा खरा पहिरा. मला वाटतोय अंदाजित मी तुम्हाला सांगितलं आहे, त्याच्यामुळे काय फिक्स असं समजू नका. आणि संध्याकाळी समजेल बकासूर उद्या कोणासोबत पळते किंवा किती नंबर गटामध्ये. संध्याकाळची चिठ्ठी जी आहे ती समजेलच आपल्याला. बघूया उद्याचं किनगीचं मैदान जे आहे ते लाईव्ह लॉट कोणाच्या चॅनलवरती, मिस्टर ऋषी ह्या चॅनल आहे. यूट्यूबला जावा तुम्ही, तिथं सर्च करा. त्या चॅनलवरती लाईव्ह लॉट संध्याकाळी निघतील. मिस्टर ऋषी हा चॅनल आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.